नमस्कार. आज आपण 6 महिन्याच्या बाळाला येणारं ससा टोपडं बघणार आहोत. अगदी 10 मिनिटात तयार होणारं हे टोपडं आहे. त्यासाठी त्यासाठी मी 4 पदरी कापड घेतलं आहे. 9 इंच लांबी आहे व रुंदी 8.5 इंचाची घेतली आहे. ज्या बाजूने जॉईंट कापड आहे त्या बाजूने 4.5 इंचावर खूण करून घेतली आहे. दोन्ही कोपऱ्यात 4.5 इंच खूण करून घेतली आहे. वरून 3 इंचावर खूण केली आहे व साईडला 2 इंचावर खूण करून घेणार आहे. व व्यवस्थित आकार राखून घेऊया. अशा प्रकारे गोल आकार येतो. हे ओपन करून घेऊया व कट करून घेऊया. हे अगदी 10 मिनिटात टोपडं तयार होतं. एक इंचाची पट्टी घेऊन 4 फोल्ड करून मी नॉट तयार करून घेते. नॉड 2 भागात डिवाईड करून घेते. सरळ व सरळ ठेवून घेऊया. साईडला टिप मारून घेऊया. अगदी पाव इंचावर टिप मारून घेतली आहे. दुसऱ्या बाजूलाही तशीच पाव इंचावर टिप मारून घेऊया. आता जो गोल आकार आहे तिथून नॉड मी आतमध्ये टाकून घेते. मग पाव इंचाचं अंतर सोडून अशा प्रकारे ठेवून टिप मारून घेणार आहे. या टिपमध्ये नॉड आली नाही पाहिजे. दुसऱ्या बाजूलाही तशाच प्रकारे नॉट ठेवून घेते. पाव इंचाचं अंतर ठेवून टिप मारून घेते. आता खालच्या बाजूला जिथे ओपन आहे तिथून दोन्ही नॉड आपण ओढून घेऊया, म्हणजे टोपडं आपलं सरळ होईल. व्यवस्थित कोपरे काढून घेऊया. आता व्यवस्थित सर्व बाजूला दाबटीप मारून घेऊया. जे खालच्या साईडला ओपन ठेवलं होतं ते दुमडून व्यवस्थित शिवून घेऊया. आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करूया.
दुसऱ्या बाजूला हे दाबटीप देऊन घेऊया. हे टोपडं 6 महिन्याच्या बाळाला खूप सुंदर बसतं व दिसायलाही खूप छान दिसतं. शिवायलाही फार जास्त काही वेळ लागत नाही, 10 मिनिटात तयार होतं. आता अशा प्रकारे फोल्ड करून दोन्ही साईड जॉईन करून घेऊया. हे अगदी सोप्या पद्धतीचं ससा टोपडं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.